नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी ही ईश्वरीला मुद्दामच आडगळीच्या रूममध्ये पूजेचे साहित्य आणण्यासाठी पाठवत असते आणि त्याच वेळेस ईश्वरीला जुने वर्तमानपत्राचे कात्रण मिळालेले असते आणि त्यामध्ये बातमी लिहिलेली असते की उद्योगपती राजेश शिर्के यांच्या चारित्र्याचा पर्दाफाश, सर्वांच्या समोर खरे चारित्र्य उघड झाले। ही बातमी वाचून ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि जेव्हा ईश्वरी ही आडगळीच्या रूममधून बाहेर येते तेव्हा वल्लरी ही तिला जाणीवपूर्वक विचारते, सर्व महत्त्वाच्या वस्तू मिळाल्या आहेत का तुला? काही वेगळं काही मिळालं नाही का? तेव्हा ईश्वरी ही आश्चर्यचकित होऊन विचारते, वेगळं म्हणजे काय? फक्त पूजेचे साहित्य आणायला गेले होते आणि ईश्वरी तिथून निघून जाते। तेव्हा वल्लरी ही विचार करते की म्हणजे याचा अर्थ असा आहे हिच्या हाती काही फोटो लागले नाहीत। त्यानंतर आपण पाहतो अर्णवच्या बेडरूममध्ये ते पेपरचे कात्रण पडलेले असते आणि हे पाहून त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि तो ईश्वरीवर ओरडून बोलतो की हे पेपरचे कात्रण इथे कसे? तेव्हा ईश्वरी बोलते, ते चुकून आले आहे आणि मी जाणीवपूर्वक आणले नाही। अर्णव हा तिच्यावर ओरडून बोलतो, मी तुला म्हटलं आहे ना की या व्यक्तीचे माझ्यासमोर येता कामा नये। आणि तेव्हा ईश्वरी ही जाब विचारते की परंतु का? तेव्हा अर्णव हा तिच्यावर ओरडून बोलतो, या व्यक्तीचा आणि माझा काहीही संबंध नाही आणि या व्यक्तीबद्दल तुला जाणून घेण्याचा अधिकार आहे असे वाटत असेल तर तसे नाही, तुला अजिबात अधिकार नाही। आणि त्यामुळे ईश्वरी देखील काहीच उत्तर देत नाही। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या हाती सर्व राज शिर्केचा भूतकाळ लागणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।